नमस्कार मित्रांनो, आज मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह तसेच ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे। नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे। आपल्या जिल्ह्यात पावसाचे वातावरण आहे किंवा नाही याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की कोठेही स्किप न करता पूर्ण बघा। एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कोठेही स्किप न करता। एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी। व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, आज मध्यरात्री नागपूर विभागामध्ये पावसाची शक्यता आहे। नागपूर, गोंदिया आणि भंडारा या भागांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला जोराच्या वाऱ्यासह बघायला मिळेल। तसेच वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, चंद्रपूरच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त असेल। गडचिरोली आणि वर्ध्याच्या काही भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळेल। तसेच मित्रांनो, अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, वाशिम या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। अमरावतीच्या मुख्यत्वे करून जो काही दक्षिण परिसर आहे, तसेच वाशिमचा जवळजवळ बहुतांश भागामध्ये आपल्याला वाशिम जिल्ह्याच्या पाऊस बघायला मिळणार आहे। अकोल्याच्या तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। तर त्याचबरोबर मित्रांनो, यवतमाळमध्ये हलके थेंब आपल्याला काही भागामध्ये किंवा हलक्या पावसाची शक्यता काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर औरंगाबाद विभागामध्ये सुद्धा मित्रांनो आज रात्री पावसाची शक्यता असणार आहे। फार काही जोरदार पावसाची शक्यता कमी आहे, परंतु हलके थेंब हलक्या पावसाची शक्यता आज मध्यरात्री औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली त्याचबरोबर नांदेडच्या काही भागामध्ये आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो। तर हिंगोली, सैलू, लोणार हा जो परिसर आहे, इथे तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो औरंगाबाद विभागामध्ये असणार आहे। बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी जरी असली, परंतु हलक्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे। तसेच मित्रांनो, पुणे विभागामध्ये काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल, जसं की पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जो काही या पट्ट्यातला पश्चिम भाग आहे, पश्चिमी भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। पश्चिमी भाग म्हणजे कोकण विभागालगतचा जो काही भाग आहे, या जिल्ह्यांचा कोकण लगतचा जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, दक्षिण कोकणामध्ये बघितलं तर दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। त्याचबरोबर मुंबई, पालघर आणि ठाणे या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे। तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला मध्यरात्री बघायला मिळू शकतो। नाशिकच्या परिसरामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे। अहमदनगरच्या परिसरामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। फार काही जोरदार पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये नाही आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नाशिक विभागामध्ये जो काही उत्तर महाराष्ट्रातील भाग आहे, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या परिसरामध्ये सुद्धा मध्यरात्री पावसाची शक्यता नाही आहे, परंतु तुरळक भागामध्ये जो काही मराठवाड्यालगतचा भाग आहे, औरंगाबाद विभागालगतचा भाग आहे, या भागांमध्ये तुरळक भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता नाकारता येणार नाही। फार काही जोरदार पाऊस नाही, परंतु हलके थेंब किंवा हलक्या पावसाची शक्यता असणार आहे। धन्यवाद मित्रांनो, ही होती आज मध्यरात्रीची अपडेट। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। मित्रांनो, हा पाऊस सर्वसाधारणपणे रात्री 9 वाजेपासून तर पहाटे 4 पर्यंत होण्याची शक्यता असणार आहे। धन्यवाद।